तर कौस्तुभ, आज आपण 57व्या श्लोकाला सुरुवात करूया. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रियाभक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. इथे तुझं उपासना तिकडे जो यतिभंग झाला, कारण तिकडे दीर्घ उ असायला हवा आणि त्याने ऱ्हस्व उ लिहिले. म्हणजे खरं तर उपासना शब्दात तो दीर्घ उ असायला नको, हां, पण लगागा 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 तो नियम म्हणजे तो टिकवण्यासाठी तिथे ते रिदम टिकवण्यासाठी हां. ते आपल्याला दीर्घ उचा उच्चार व्हायला हवा, नाहीतर ते नीट म्हणता येत नाही. बरोबर. असो, अर्थाकडे वळूया. अर्थ तर मी बघ, एक 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 ओळीचा आपण अर्थ प्रयत्न करूया याचा. तसं तर पहिल्या ओळीचा काय अर्थ, जगीजन्य होई जे धन्य या राम नामे. जगी होई जे धन्य या राम नामे. मला वाटतं की याचं नॉर्मल की साधं चांगलं बोल, कारण आपण रामाचा अर्थ जसा लावलेला की राम म्हणजे चांगलं. राम सतत चांगलं बोलत राहा. आपण पहिला जो श्लोक केला होता 4 वाचा, त्याच्यावर आपण ठरवलं की कंट्रोल ठेवा. प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आपण स्वतःच्या बोलण्यावर, भाषेवर नियंत्रण आणायला. आणि आता तर रिसेंटली जे व्हिडिओज वगैरे मी बघितले त्याच्यावरून तर वाटलं की आपला जरा जे काय आपण ठरवलं ते चांगले, कारण तिथे त्याने आपली पातळी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त उंचावते, असं होतं का? हां, म्हणजे मला एक वाटतं की लोक शिव्या का देत आहेत, कारण आपण लहान असताना बघ मूवीजमध्ये शिव्या असायच्या. मला वाटतं कोणता शूट आउट लोखंडवाला एक होता आणि त्याला ग्लॅमर मिळालं. आणि गंगाजल होता. हां, मग त्याला असं मग ते लोकांना पण वाटायला लागलं की मुलांना कूल आहे. आणि तेव्हा ते कमी असायचे, म्हणजे 1-2च मूवीज असतील किंवा बोटावरती मोजण्यावरच असतील. आता सगळ्यातच देतात. हां, मग ते असं झालं आहे. आणि मग लोकांना असं होतं की अरे हे कूल आहे, हे करायला पाहिजे. म्हणजे आता मी तो पण विचार केला की बघ, जेव्हा नेते मंडळी कधी स्टेजवरती उभे राहून शिव्या घालत होते, तर ते यामुळे घालत नव्हते की त्यांना शिव्या द्यायचे. त्यांचा उद्देश क्राऊडला अपील करणं होतं. तुझा क्राऊड काय आहे, म्हणजे तुझे जी क्राऊड जी लोक ऐकणारे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक जे आले त्यांना मजा येते का तुला ऐकायला, म्हणून ते तसं करत होते. दुसरं आपलं हे आहे की जेव्हा तू शिवी घालतोस तर आपल्याला वाटतं कूल आहे. आधी म्हणजे लहानपणी वाटत आहे कूल आहे, पण नंतर आता आपल्याला काय लागलं की अरे ह्याचा अर्थ असा होतो की तुला स्वतःवर कंट्रोल ठेवता येत नाही ना, कारण आपल्याला कंट्रोल ठेवायला लागतो. दुसरं म्हणजे आपण आपली पातळी खाली आणतो. म्हणजे अगदी तू हा विचार कर की आपल्याला समजा असं वाटलं की मी ज्यांच्यात बसलोय त्या सगळ्यांना शिव्या चालतात, उलट ते स्वतः सगळे शिव्या देतच असतात. तर त्यांच्यातला एक होण्यासाठी म्हणा, किंवा त्यांच्यात सुद्धा मला स्थान मिळावं म्हणून मी त्यांच्यासारखा वागतो असं म्हणून शिव्या द्यायला सुरुवात झाली. हां, हे लहानपणी तसं झालेलं की शाळेमध्ये असं होतं की तू शिव्या देत नसतोस, तुझे सगळे मित्र देत असतात आणि तुला होतं हे बायल्या हे आणि मग तुला वाटतं अरे तू लेफ्ट आउट, मग हे करायला लागलं. असं तर नाही झालं कधी. माझ्या बाबतीत शाळेत असताना थोडं उलट होतं की मी तक्रार करायचो. कोणी बाई आईला म्हणाला, हा चायला म्हणाला, हा साला म्हणाला, हे मी आधी करायचो आणि ते वर्गातल्या सगळ्यांना माहिती होतं. मग तुझ्यासमोर कोण शिव्या देत? हा, मग माझ्यासमोर जास्त लोक शिव्या द्यायचे नाहीत आधी. नंतर नंतर मग सगळेच शिव्या द्यायला लागले, असं झालं. पण त्यातही समजा आपण टिकवून ठेवलं. आता माझे कॉलेजमध्ये काही मित्र होते असे, जे ज्यांना कधीच मी शिव्या देताना ऐकलं नाही. त्यांना मुद्दाम विचार, शिव्या देत नाहीस का, असं म्हणजे ऐकून तू साधारण तुझ्या तोंडून कधी शिव्या ऐकली नाही देत. आणि मग तिची व्हॅल्यू वाढते. म्हणजे असा व्यक्ती कधी शिवी देत नाही, त्याने शिवी हासडली कोणाला तर अरे बाप, त्या शिवीची पण तो क्वचित कधीतरी शिवी दिली त्याने तर मग अरे बापरे काहीतरी झालेलं दिसतंय असं पण वाटतं. पण देतच नसेल तर मग त्या माणसाविषयी सुद्धा जरा वाटतं की अरे बाबा हा अजिबात शिव्या देत नाही. किंवा एक शिवी देणं हा एक प्रकार झाला, पण बोलण्यात आपल्या ती पातळी खाली आपण आणलेली नसेल तेवढ्या शिव्या देण्यात, किंवा शिवराळ भाषा आपली नसेल, बरोबर. कारण 2 गोष्टी, एक तर तू स्वतःवर संयम ठेवतोयस, तो तू बोलण्यावर जर संयम आणलायस तर तू इतर गोष्टीतही तू तो संयम आणू शकतोस. म्हणजे पेशन्स इज द की वगैरे म्हटलं जातं. मग तू तीच गोष्ट सगळीकडे अप्लाय करशील. कारण आता कसं झालं, आता जर तू बघतोयस जग आपलं सगळं फटाफट मिळतंय. सगळं 5 मिनटं 15 मिनटावरती तुला फटाफट पार्सल मिळत आहेत, पटकन गोष्टी मिळत आहेत. मग तुला ते काय म्हणणार, ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही, पण हे सगळ्या इन्स्टंट गोष्टी मिळण्याची सवय लागते.
हे याच्या विरुद्ध झालं ना, की थोडं तू ब्रेनला ट्रेन करते की नाही भाई, पटकन गोष्टी मिळत नसतात आयुष्यात. पटकन प्रतिक्रिया द्यायची पण काही करू नये असं. हां, सगळ्याच गोष्टींबाबतीत. आणि जसं आता हे मुलं व्हिडिओ वगैरे आले, शिव्या घालत होती ती लोक, तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सगळ्या गोष्टी पटापट मिळत आहेत. आधी आपली परिस्थिती जशी होती, म्हणजे समजा आम्ही असं घेऊया की आपले आई बाबा ज्या परिस्थितीत वाढले, त्यांची परिस्थिती हालाकीची होती, म्हणजे त्या पिढीची. हां, त्यांनी खूप स्ट्रगल केले, त्यांनी सगळं बनवलं. त्याच्यानंतर आपली पिढी आहे, आपल्याला गोष्टी मिळायच्या, पण असं नव्हतं की मागितलं की पटकन मिळते. 10 वेळा माग, मग विचार करू, हात पाय की रस्त्यात लोळ मिळते हे सगळं विचार करू. हां, पण आताच्या पिढीला सगळं पटापट मिळते. मग त्यांचे हे पण होते की यार मी काय मागितलं की पटकन मिळते, तो माझा अधिकार आहे. हां, बरोबर. मग आम्ही आता सांगतोय की हे करा, चेंज करा तुमची सगळी पॉलिसी, करायला हवी, पण ती अशी पण ते मला जादूचे कांडे फिरवल्यासारखी होणार नाही. मला वाटतं ते प्रत्येक पिढीला नव्याने शिकावं लागतं. हां, प्रत्येक तरुण पिढीला तिकडे जाऊन अरे हे गोष्टी बरोबर नाहीत, हे नाही, ते नाही, ते नाही करून अंदाज घ्यावा लागतो. झाली. दुसरी गोष्टी स्वतःच्या आयुष्यात कितीतरी वेळा तुम्ही फेल व्हाल, काय व्हाल, म्हणजे अपयश येईल, पण लगेच तुम्ही अपयश आल्या म्हणून अरे पटकन झालं नाही, मग काहीतरी मोठं आभाळ कोसळल्यासारखं त्या पण गोष्टी होऊ शकतात. पण आणि काय तू याचा पहिल्या ओळीचा काय असा वेगळा अर्थ लावू शकतोस, म्हणजे तुला काय वाटतं तिथे काय लिहिलंय, बेल्सन यांनी काय लिहिलंय? माणसाला जीवनात कृतार्थ व्हायचं असेल तर त्याने भगवंताचे नाम घ्यावे. म्हणजे ते की नाम घ्यावं असं एवढं एक ठीक आहे. नाम काहीतरी तेवढंच, पण त्या पहिल्या ओळीचं असं वेगळा काय अर्थ नाही. वेगळा अर्थ नाही. आपण एक त्याचा अर्थ असा लावायचा की बाबा आपली वाणी सुधारावी. एवढं मला स्वतःला जाणवतं, किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवावरनं मला माहिती आहे की तुसडेपणे मी बोलत राहिलो, किंवा हाडहूड अगदी करून बोललो एखाद्याला, किंवा एकंदरीतच बोलण्यात माज ठेवला, मी शहाणा हा आविर्भाव ठेवला, की हळूहळू लोक दुरावतात. हळूहळू पण नाही, पटकन दुरावतील, पण आपल्याला ते हळूहळू लक्षात येतं की अरे लोक दुरावले. आणि मग त्या उलट जर आपल्या मनात जे काही आपल्याला वाटतं की बाबा मला माहित नाही, मला असं वाटतंय पण मला खात्री नाहीये, तो नसलेला आत्मविश्वास दाखवायचा हट्ट न ठेवता जेवढा आत्मविश्वास आहे तेवढाच दाखवला, आणि बाकी जो काही तुला शंका वाटते, भीती वाटते, जे काय असेल ते गरजेनुसार ते सुद्धा दिसू दिलं. असं नाही की मुद्दाम जाऊन दाखवायचं एखाद्याला की अरे बघ माझ्या मनात एवढ्या प्रकारचे विचार आहेत, पण लपवायचा प्रयत्न वेगळा करायची गरज नाही. मुद्दाम खोटं वागायची गरज नाही, मी कोणाला भीत नाही हे करायची गरज नाही. तर तसे जर राहायला लागलो आपण, तर एकतर आपल्याला वाटतं आपण चांगले अभिनेते आहोत, पण आपण आपला नाटकीपणा जेव्हा कधी आपण नाटकीपणा करतो तेव्हा लोकांना कळतं सहज, आणि लोक आपल्याला सांगत नाहीत की मला कळलंय की तुझा नाटकीपणा चालू आहे ते. बरोबर. तुझी काय म्हणणार किंमत कमी होते त्यांची, तुझी किंमत कमी होते, आणि लोक परस्पर बाजूला होतात, मी याला सुधारत कशाला बसले, मी चाललो. बरोबर. ते कळायला वेळ लागतो, बरीच वर्ष वाया जातात त्यात की अरे आपला नाटकीपणा आपल्यालाच भोवतो. आणि मग शेवटी आपण जसे आहोत तसे वागायला लागतो. मग आपण जसे आहोत तसे जर समाजात वावरणं आपल्यासाठी चांगलं व्हायला हवं असेल तर आपली वागणूक, प्रामाणिक वागणूक सुधारायला हवी. त्यासाठी विचार सुधारायला हवे. त्यासाठी मग त्या 4 वाचा की बाबा अगदी मनात उमटणाऱ्या विचारांपासूनच सुरुवात व्हायला हवी, की चांगलंच वाटलं पाहिजे, चांगलेच विचार यायला हवेत, आणि चांगले विचार येण्यासाठी आपलं स्वतःवर तेवढं नियंत्रण, मुळात आपण स्वतःबाबत तेवढे समाधानी असायला हवं की मी भले मला हवं ते सगळं मिळवलेलं नाहीये, पण मी त्या मार्गावर आहे, मी कष्ट घेतोय, मी मेहनत करतोय, मग आपण नीट राहू शकतो. कालच मी ते तुकाराम मुंडेंचा इंटरव्ह्यू बघितला फूड फार्मर बरोबर. तर तो प्रश्न विचारत होता की असं असं आहे, तसं असं आहे. तर त्यांनी एकाही उत्तरात कोणाला ब्लेम नाही केलं, म्हणजे कोणाला आरोप नाही केले कोणावरतीच. ते म्हणाले की हा फ्लॉ आहे, सिस्टीमचा फ्लॉ आहे सगळा, जो काही प्रॉब्लेम आहे तो, आणि तो वेगळ्या मार्गाने सुधारायला हवा. आणि ते सगळं जे पण ते काही जी काही त्यांनी उत्तरं दिली ना,
ती सगळीच्या सगळी उत्तरं ॲक्शन ओरिएंटेड होती किंवा सोल्युशन ओरिएंटेड होती. त्यांचं असं नव्हतं की हा वाईट आहे, तो वाईट आहे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे करप्शन आहे, ते काही नाही. त्या गोष्टी आहेत, त्यांना माहिती आहेत. पण ते उत्तरं त्यांची ही होती की करू काय शकतो आपण. एवढ्या वर्षांमध्ये एवढं सगळं भोगल्यानंतर माणसाला हे तर सहज लक्षात आलेलं असेल ना की तू कुठल्याही एका ठराविक माणसाला दोष देण्याचा अर्थ नाही. जर यंत्रणेत दोष असेल तर तू त्या माणसाला झाकून दुसरा कुठल्याही माणसाला आणलंस आणि तरी त्याच्याकडनं तेच होईल. आणि त्यांना ते पण 25 वेळा तुमची ट्रान्सफर झाली तर तुम्हाला वाईट नाही का वाटलं? तर त्यांचं उत्तर होतं की ही गोष्ट आता मला, म्हणजे त्याला एक असं विचारलेलं की तुम्हाला 1 दिवसासाठी CM केलं तर काय कराल अनिल कपूरचा. त्यांनी की रील आणि रिअल लाईफमध्ये फरक असतो. असं 1 दिवसाचा CM मला काय व्हायचं नाही. आणि त्यांनी मुद्दा आहे की मी ज्या पोझिशनवरती आहे तिच्यात मी मला बेस्ट करू शकतो. आणि ते सही आहे ना की त्यांनी 25 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर झाली. 25 त्यांनी वेगवेगळ्या त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली की इथे मी काहीतरी करू शकतो. ते मग माणसाला कुठे कसं बोलायचं, वागायचं कसं हे समजावं. आणि मग ते समजलं, आपल्याला जमलं, प्रामाणिकपणे डिप्लोमॅटिक आपण व्हायला हवं, असं काहीतरी त्याचा अर्थ काढू शकतो. पुढची ओळ क्रियाभक्ती उपासना नित्य नेहमी. आता मी काल असंच विचार करत होतो की काय आपण भक्ती करतो. समज मी हनुमानाची भक्ती करतोय, तर हनुमानाची भक्ती म्हणजे काय? मी नुसतं हनुमानाच्या मंदिरात जाऊन जर हनुमान जपत बसलो तर ती कसली उपासना झाली ना. म्हणजे रामदासांनीच सांगितलं ना, शक्तीची उपासना करा. मग ते शक्तीची उपासना म्हणजे काय की परत कोणत्या तरी देवीच्या मंदिरात जाऊन तिचं नाम जपत अर्थ नाही. काय व्यायाम करा, चांगलं खाणं खा, पौष्टिक खाणं खा, किंवा ज्यात आपली शक्ती आहे ती वाढवा. म्हणजे हनुमानाची उपासना म्हणजे ती झाली ना की तू ऍक्च्युअल शक्ती म्हणजे शक्तीची उपासना करतोय. बलोपासना. म्हणजे जसं तू गणपतीची जर उपासना करतोय तर मग मला आठवतं मी तर मला सांगायचो, अरे हम जा रे चलके तू आएगा क्या. काय अनवाणी सिद्धिविनायकला चालत जायचं. अच्छा. परीक्षेचा रिझल्ट चांगला लागावा. एक तर ती बुद्धीची देवता आहे. मग एकदम बुद्धी मागा तिच्याकडे. लोक काय काय मागतात मला माहित नाही गणपतीकडे. तेवढा वेळ अभ्यासाला दिला तर पास. मग तुम्ही ते करा ना. त्याची गणपतीची उपासना करणं म्हणजे काय झालं की तुम्ही अभ्यास करा. तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहात त्याच्यात काय म्हणतात, त्याच्यात तुम्ही प्रावीण्य मिळवा, नाव काढा. तुम्ही तिथे अनवाणी चालत जाणार आहे मंदिरात, तो का आला असा भाई पास करतो. हे मी शाळेत पण पाहायचो ना कोणाला. कधी गेलो मंदिरात, मित्रमैत्रीण आहेत सोबत आणि एकदम असे मी काय म्हणणार ना अशा वेळेला आपण. पण ते थोडं त्यावेळेला सुद्धा असं वाटतं की तो पण नाटकीपणाच वाटतो एका अर्थी. तो नाटकीपणा असतोच, कारण तुला म्हणजे तू ते लोकांना दाखवण्यासाठी असं नसतं, पण स्वतःला दाखवण्यासाठी पण असतं. तू जेव्हा घाबरतोस ना, तुला गॅरंटी नसते कोणत्या गोष्टीची, मग ते येतं त्याच्यातून. आता तुला माहित नाही पेपर दिलाय बाई की आता काय होतंय, माझं रिझल्ट नीट येतोय की नाही, मग तू देवाकडे जातो. तुला माहिती आहे की हा चल पास होणार आहे, मी काय एवढंही नाही. किंवा आता तेच मी ते पण विचार करतो की आता इथे की नित्य नेहमी उपासना करा. गणपती आला की आपण गणपतीची पूजा करतो, मग आपण वेगवेगळ्या देव शिफ्ट करत राहतो. एक नित्य नेहमी म्हटलंय तर त्याच्यात तुला सातत्य, कन्सिस्टन्सी या संकल्पना त्यात येऊ शकतात. म्हणजे मला जे काय कराल अजून एक क्रियाभक्ती उपासना म्हणजे तुम्ही क्रिया करत राहा. तेच आपण जे मागे बोललो भगवद्गीतेत पण लिहिले ना, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. काम करत राहा, फळाची अपेक्षा सोडून द्या आणि सातत्याने करत राहा. आणि त्याचे पुढची जर ओळ बघशील ना, आता सहसा आपण आता एक ओळ घेतोय म्हणजे अर्थ लावायला, पण उदासीनता तत्वता सार म्हणजे काय, तू डिटॅच हो त्या गोष्टीपासून आणि काम करत राहा. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. हे एकदा डिटॅच झालो की जरा भार हलका झाल्यासारखं वाटतं. कारण मला वाटतं आपण मूळ आपली जबाबदारी स्वतः, आपण जन्माला आल्यानंतर आपली स्वतः पुरती जबाबदारी असते. आपण मनात हे घेतो की अरे मला जग सुधारायचं, मला हिरो व्हायचं. पण प्रत्यक्षात अवघड हा प्रश्नच नाही. तसं जग सुधारणं अवघड आहे हा खूप पुढचा प्रश्न झाला. मुळात त्याची गरज आहे का सुधारायचंय? म्हणजे ठीक आहे, तू स्वतःला सुधारू शकतोस, तू तुझं का
हे आणू शकतोस की हो. का सुधारायचं. कारण मला नीट राहायचंय. जगाला सुधारायची गरज काय आहे? म्हणजे तू जर जगाला सुधारायचं जातोयस, म्हणजे जसं तो खांडेकर बोलू तू हास्यजत्रा बघत होतो मी, आणि त्याचं बोला की मला देशात आणायला जायचंय, मला देश बघायचा आहे. मग तो देश, तुला देश बघायचा पण देशाला तुला बघायचंय का? तुला बघायचंय का? सो तोच प्रश्न ना की तुला देश सुधारायचा आहे, जग सुधारायचं पण जगाला स्वतःला सुधारायचंय का? तू उगाच कशाला काय करायला जातो? जगाच्या दृष्टीने सुधारणा जे काय आहे ते सुधारण्याची गरज आहे का? असं नाहीये की गोष्टी सुधारायला वाव नाहीये, पण ते ज्याचं त्याचं प्रत्येकाचं आपापलं काम आहे. आपण आपल्या कामातून स्वतःला जितके जास्त सुधारू तितका आपण आपल्या भोवतीचा आपला जो परिघ असेल, आपलं प्रभाव क्षेत्र असेल ते सुधारत जाईल. आपलं प्रभाव क्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येकाला इन्फ्लुएन्सर व्हायचं असतं, पण प्रभाव क्षेत्र वाढवण्याआधी आपण जर स्वतःला सुधारलं तर मग एकतर प्रभाव क्षेत्र आपसूक वाढेल, कारण मग आपण दिसू लोकांना. कारण जो स्वतःला सुधारतो तो दिसणार लोकांना, तो लक्षात येणार लोकांना त्याच्या आजूबाजूला, अरे ह्याच्यात बदल झाला, कालपर्यंत येडा होता, आता जरा अक्कल आलेली दिसते, निदान एवढं जरी होणार. तिथपासून सुरुवात होऊन मग आपण जे काही करतोय स्वतःच आयुष्य नीट जगत राहिलो तरी आपसूक आपल्याला माहिती नसतं की आपण किती लोकांसाठी प्रेरणा ठरू शकतो. आणि मग प्रभाव क्षेत्र वाढत जातं. ते आपसूक व्हायला हवं. मी जाऊन जग सुधारेन, मी हिरो होईन, मी याव करेन, त्याव करेन. हो, आता बघ, जसं तू छोट्या पातळीवर घेतलंस की तू स्वतःला सुधारलंस. तू स्वतःला आता असं बघशील तर प्रत्येक जण आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारायचा प्रयत्न करतच असतो. म्हणजे तुझं स्वतः कॅरेक्टर पण सुधारलंस, स्वतःला फायनान्शियली पण सुधारलंस, तर तू आपसूक तुझ्या कुटुंबाला पण सुधारतोयस त्या बाबतीत. बरोबर. तू जर अजून काय काय गोष्टी करतोस, तू खर्च करतोयस, तर अजून 4 लोकांना त्याचे पैसे मिळतात. मग आपोआप म्हणजे ते आपोआप गोष्टी घडत जातात. तुझं मित्रवर्तुळ जे असतं ते तुला बघतात, तुझं उदाहरण पाहतात आणि म्हणतात अरे याने हे केलं, मी पण हे करू शकतो. त्या गोष्टी तू ज्यांच्याबरोबर काम करतोस ते तुझ्याकडे बघून एकतर ते तुझ्या हाताखाली असतील किंवा तुझ्या बरोबर काम करणारे असतील, त्यांना त्यातून प्रेरणा मिळू शकते. तर हे सगळं होत राहतं. आणि अशा वेळेला जर आपण तुम्ही तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा, मी कोणाला जाऊन शिकवायला जात नाहीये. म्हणजे जोपर्यंत तुला कोणी विचारायला येत नाही, आपण मी बघतो की आपण पण आधी खूपदा केलं असेल की कोणाला ज्ञान द्यायला गेलो, ते कर, तुला असं करायला हवं, आगाऊपणा आपला भरपूर. नाही, पण हे होतं की माणूस दुसऱ्याला त्याला वाटत असतं की ह्याचं चांगलं हवं, आपल्याला पण वाटत असतं की दुसऱ्याचं काहीतरी चांगलं. बरोबर. पण समोरच्याची त्यावेळी ती स्थिती असते का, मनस्थिती, की मी ह्याचं ऐकायला हवं आणि त्याच्यावर काहीतरी कार्य करायला हवं. तो नाही ज्ञान देतोय. किंवा असं पण होतं ना बरं आपल्या स्वतःच्या अनुभवावरून की समजा एखादी गोष्ट आहे आपली ज्याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे याची आपल्यालाही जाणीव आहे, आणि आपलं स्वतःचं काहीतरी त्या बाबतीत ठरलेलं आहे की हा माहिती आहे आज मी या टप्प्यावर आहे, माझा वेग मला माहिती आहे काय असायला हवा, बरोबर, तरच मी सातत्य ठेवू शकेन. म्हणून मी हळू वेगाने चाललोय. आणि कोणीतरी दुसरा येऊन मला म्हणाला की अरे तुझा वेग वाढव, एवढा हळूहळू केलंस तर तू कधी होणार. पण मी एवढ्या हळूहळू नाही केलं तर कधीच नाही होणार हे त्याला नाही माहिती, आणि आपण त्याला समजावत बसत नाही. हो वाढवायचं असंच करतो आपण. अर्थातच आपण जेव्हा दुसऱ्याला कोणतरी सांगायला जातो, टोचन द्यायला जातो की अरे काय करतोयस तू तुझ्या आयुष्यात, तेव्हा ते सुद्धा आपल्याला हो हो म्हणूनच ओढवून लावणार ना, ते कशाला वाद घालत बसतील स्वतःच्या आयुष्याविषयी. म्हणजे ती व्यक्ती काही बोलेल आपल्याशी, पण जेव्हा त्याला स्वतः मनातून वाटेल की आपल्याला काहीतरी करायचंय, तेव्हाच काहीतरी, तर तू उगाच म्हणजे आपण आपली एनर्जी वाया घालवतोय आणि त्याचा पण वेळ वाया. त्यामुळे हे एकदा लक्षात घेतलं आणि आपल्या खांद्यावरचं ओझं हलकं झालं, जे आपणच घेतलेलं आहे अंगावर, विकतची श्राद्ध घेतल्यासारखं, पण ते जर आपण केलं तर मग आपण आणखीन मोकळे होऊ शकतो की ठीक आहे ही माझी जबाबदारी नाही. आता आपण जसे भडकतो या गोष्टीवरनं की रस्त्यात लोक थुंकतात, कचरा टाकतात, रील वाजवतात, फोन मोठ्याने वाजवतात, त्याचा राग येतो. हळूहळू स्वतःला त्या बाबतीत हे शिकवायचा प्रयत्न चालू आहे की या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, त्यावरनं भडकणं सोडून देऊया. लोक सुधारायचं तेव्हा सुधारतील. ही माणसं आत्ताच्या आत्ता, आजच्या आज हे लोक सुधारणार नाही आहेत. काही पिढ्यांनंतर कधीतरी समाजाची शिक्षणाची पातळी सुधारली, गुणवत्ता सुद्धा,
आणि एकूणच मूल्य शिक्षण बरोबर सुधारलं. म्हणजे त्या गोष्टी त्यांच्या वेगाने वाढत आहेत, म्हणजे सुधारत आहेत. आपल्याला हवंय की ते आता झालं पाहिजे. जसं मी मग मुलांचं उदाहरण दिलं की त्यांना वाटतं काही गोष्टी आता झाल्या पाहिजे, तसं आपल्या बाबतीत आपल्याला वाटतं की आता झालं पाहिजे. हे का होत नाही, इतकं साधं का कळत नाही. म्हणजे जसं मी तुला मगाशी म्हणून मी येत असताना तो माणूस फुटपाथ वरून न चालता रस्त्याच्या या बाजूने चालत होता. आणि मग मला वरतून बोलते की अरे उधर बारिश गिर आहे. तुझ्याकडे छत्री आहे, गाडी ठोकली तर तुझंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. तर ते नाही आपण या लोकांना समजावू शकत. आणि तसंच आपल्या बाबतीत बाकीचे कोणी विचार करत असतील की हे किती हळू चालतायत किंवा यांचा वेग किती मंद आहे, किती मागे पडले, त्यांना इतक्या साध्या गोष्टी कळत नाहीत काय, किती आळस. किंवा कदाचित आपला युट्यूब व्हिडिओ बघून पण आपल्याला किंवा कोणालाही वाटू शकतं की अरे पेस खूप कमी आहे किंवा काय जे असेल ते. मी फक्त युट्यूब व्हिडिओ पुरतं नाही, एकंदरीत आयुष्याविषयी की अरे तुला कळत नाही का गाढवा, तू हे करतोस, नाही कळत आहे समजा आपल्याला. आणि आपल्याला कळण्यासाठी जी अवस्था यायची आहे ती अजून ती कदाचित आपल्या आयुष्यात आपल्याला मिळणारही नाही. कदाचित आपल्याला काही विषयांमध्ये अक्कल कधी येणारच नाही. काही विषयांमध्ये अक्कल येईल, पण ती यायला त्याची वेळ असेल. आणि आपण आपल्या गतीने जेवढे पुढे मागे जाऊ आणि बाकी कोणाला तरी आपल्याकडे बघून वाटत असेल की अरे यांना कळत का नाही, जसं आपल्याला बाकी वाटतं. तसं करत राहिलो की आपण आपल्या वेगाने राहिलो, दुसऱ्याचं ओझं घेतलं नाही. कोणीतरी आपल्याला शिकवतोय, हरकत नाही, मला त्याला खुश करण्यासाठी जगायचं नाहीये, मी माझ्या वेगाने जगेन. आणि दुसरा कोणीतरी त्याच्या रीतीने जगतोय, तर मला त्याला जाऊन शिकवायचं नाहीये. त्यामुळे दोन्ही प्रकारचं ओझं माझ्यावर नसेल आणि मी फक्त स्वतःची काळजी घेतोय, स्वतःला जपतोय, तर अजून एक मोकळा राहील मी. अजून एक मला याचं काय वाटतं की मी माझं उदाहरण देतो. क्रिया, भक्ती, उपासना हे 2 आहेत ना ओढी. तर मग माझा बिझनेस मी सुरू केला तर मी लिहित बसत होतो की एवढा इन्कम झाला की एवढा इन्कम झाला की एवढं मला प्रॉफिट, आणि हे सगळं असं फ्युचर पहिला आपल्याला लगेच मनोरे बांधायला सुरुवात एक्सेलवरती काय करतो. नंतर मग एकदा मी माझ्या बायकोशी बोललो की हे करून काय फायदा आहे. मग मला लक्षात आलं की यार म्हणणं तिचं बरोबर आहे की मी काय काय करतो इकडे आकडेमोड, पण जोपर्यंत मी माझं काम करत नाहीये मनापासून, आणि ते काम मुख्य आहे ना. इथे मी काय काय लिहेन एक्सेलवरती, पण जोपर्यंत ते ॲक्च्युअलमध्ये होत नाहीये काम, तोपर्यंत मनोरे बांधून काय उपयोग आहे. तसंच की जसं मागे एक पुस्तकात मी वाचलं होतं, जसं की जेव्हा तुम्ही बास्केटबॉल खेळता तेव्हा तुम्ही स्कोरबोर्डकडे बघत बसत नाही की स्कोर किती झाला, तो त्याचा काय व्हायचा ते होईल, प्लेयर तिकडे खेळत असतो ना. तसंच मग मी म्हटलं की यार ते उदाहरण जर वाचलं तर माझं पण तेच आहे की मला इकडे माझं बिझनेसमध्ये सेल्स करायला हवा किंवा जे काही गोष्टी त्याच्यावर काम करायला हवं, स्वतःला सुधारण्याचं. हे आकडे विकडे बांधून काय उपयोग नाही. बरोबर, ते माझ्या हातात नाहीये, ते माझ्या हातात नाहीये की पुढे काय होईल. आपण त्याच्याकडे प्रमाणपत्र म्हणून पाहतो. बरोबर, की जर मला एवढा आकडा गाठता आला तर मी खरा. पण तो विचार केल्यामुळे आपले सगळं म्हणजे दृष्टी बदलते सगळी अख्खी, आणि त्याच्या ओझ्याखाली आपण दबतो आणि त्याचा कामावर परिणाम होतो. म्हणजे माझं लक्ष जे आहे ते म्हणजे स्वतःला सुधारण्याचं पहिलं मुख्य व्हावं ना. जर मी एखादा व्यवसाय सुरू करतो तर मी माझ्या क्लायंटला काय जास्त देऊ शकेन, काय करू शकेन. पण जर मी माझ्या टार्गेटकडे लक्ष आहे तर मग त्याचं टेन्शन घेणार की अरे यार हे नाही होते, हे कसं होईल. मग त्याच्यासाठी मी काहीतरी नको त्या गोष्टी करायला जाईल. मग त्यापेक्षा उलटं हवं, पहिल्याकडे लक्ष हवं आणि तू टार्गेट सोडून दे की ते व्हायचं ते होईल. पहिला टप्पा पूर्ण करायच्या आधी आपण चौथ्या टप्प्याचं टेन्शन घेत बसलेलो. तेव्हा मी काय करू, आत्तापासूनच तयारी करायला हवी. हे असं झालं मग तसं होईल, मग तसं झालं मग मी काय करेन, 20 वर्षांनी काय करू. पण मुख्य म्हणजे तेवढा वेळ तो विचार करण्यात पाऊण तास गेला वाया. त्यापेक्षा तो पाऊण तास जर मी सत्कारणी लावला आताच्या काय आता या प्रेझेंट मध्ये काहीतरी करण्यात, तर जास्त फायदा आहे मला. आणि मग त्याने आत्मविश्वासही वाढतो. आणि मग बरेच जे प्रश्न मनात आपण असेच कल्पनेच्या बळावर उभारलेले असतात. कारण मग बरोबर बोला, कधी कधी काय होतं माहिती की तू कल्पनेच्या बळावर काहीतरी एक बांधतोस की मी हे करेन आणि मग ते होत नाही, आणि मग ती गोष्ट जर झाली नाही मग तुला वाटतं की अरे मी करू शकलो नाही. मग त्याने उगाच तुझा आत्मविश्वास डळमळला ना. त्यापेक्षा तू करत राहा काम, आणि नंतर ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतील आणि तुझं थोडा काही प्रोग्रेस होईल, त्याने तुला म्हणजे आत्मविश्वास बिल्ड होणार. बरोबर, सही आहे, होतंय काहीतरी.
मग ते हे मला वाटलं की ह्या श्लोकातून मला ते शिकायला मिळालं. परत एकदा उजळणी झाली त्या गोष्टीची. उजळणी झाली. हम्म. ठीक आहे, डन. डन.